हॅलो एव्हरीवन, ज्ञानदीप अकॅडमी मध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. ही आपली डेली आन्सर रायटिंग सिरीज आहे जिओग्राफी ऑप्शनल साठी. आणि या सिरीज मध्ये आपण रोज एक क्वेश्चन डिस्कस करतो. सकाळी मी टेलिग्रामला क्वेश्चन पोस्ट करतो आमच्या डेली आन्सर रायटिंग ग्रुपमध्ये, आणि सायंकाळी युट्यूबच्या माध्यमातून हा आपण प्रश्न डिस्कस करतो, समजून घेतो की नेमके भूगोल वैकल्पिक विषयामध्ये उत्तरं कशी असावी आणि जीएसचं भूगोल आणि ऑप्शनलचं भूगोल नेमकं कसं डिफरंट आहे. खूप डिफरंट नाहीये, खूप काही तुम्हाला वेगळं करायचं नसतं. काही बारीक सारीक गोष्टी असतात, काही कीवर्ड असतात. ते कीवर्ड किंवा ते बारीक सारीक गोष्टी जर तुम्ही या ठिकाणी फॉलो केल्या तर ऑटोमॅटिकली तुमचे जीएसचे आन्सर्स ते भूगोल वैकल्पिक विषयाचे उत्तर दिसू लागतील. बघूया पुन्हा एक प्रश्न. या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे, योग्य उदाहरणांसह एखाद्या क्षेत्राच्या हवामानावर स्थानिक वाऱ्यांचा प्रभाव दाखवा. फाईन. लोकल विंड्स कोणता टॉपिक आहे तो समजून घ्या. सगळ्यात पहिले हा जो टॉपिक आहे आपण पेपर 1 चे डिस्कशन करतोय. पेपर 1 मध्ये 2 सेक्शन्स आहे, सेक्शन ए आणि सेक्शन बी. सेक्शन ए मध्ये प्राकृतिक भूगोल किंवा फिजिकल जिओग्राफीचे इश्यूज आहेत. ओके, आता हे जे फिजिकल जिओग्राफीचे इश्यूज आहेत, मागचे 20 एक लेक्चर्स तुम्ही फॉलो करा. त्या 2023 लेक्चर्स मध्ये ऑलरेडी आपण जिओमॉर्फोलॉजी किंवा भूरूपशास्त्राचा पार्ट कव्हर केलेला आहे. ओके, तर ते भूरूपशास्त्राचे जर तुम्ही व्हिडिओज कव्हर केले असेल तर तुमचा मोर ऑर लेस भूरूपशास्त्र जे प्रिपरेशन लागतं ऑप्शनल साठी, त्याच्या ज्या बारकावे आहेत, ज्या ऑप्शनलच्या आन्सर रायटिंगच्या रिक्वायरमेंट्स आहेत, प्रिपरेशनच्या ज्या काही रिक्वायरमेंट्स आहेत त्या सगळ्या फुलफिल झाल्या. या व्यतिरिक्त आता आपण पुढे चाललोय. आपण सुरू करणार आहोत आजच्या सेशन पासून क्लायमेटोलॉजी. ठीक आहे, किंवा ज्याला आपण म्हणतोय हवामानशास्त्र. आणि मग हवामानशास्त्रामध्ये काय काय बेसिक क्वेश्चन्स असू शकतात ते सगळे आपण इथनं पुढे फॉलो करू, समजून घेऊ काय काय विचारलं जाईल. तर त्यातला सगळ्यात पहिला प्रश्न आहे तो स्थानिक वाऱ्यांच्या संदर्भात आहे. PYQ आहे. ठीक आहे, बऱ्याचदा अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात, अजूनही रिपिटेटिव्हली विचारले जातील, जीएस मध्ये पण विचारले जातील, ऑप्शनल मध्ये पण विचारले जातील. आणि मोस्ट इम्पॉर्टंटली या ठिकाणी कंटेंट वाईज खूप जास्त डिफर करत नाही. जीएस मध्ये जो कंटेंट आहे अराउंड 90-95% तुमचा कंटेंट तोच असणार आहे. फक्त जी आपण अप्रोच घेतोय आन्सर रायटिंगचा तो थोडासा स्पेसिफिक असला पाहिजे. जीएस मधली जी उत्तर असतील ती बऱ्यापैकी वरवर तुम्ही लिहिलीत तरी चालतील, पण ऑप्शनल मध्ये काही बारकावे या ठिकाणी इंट्रोड्यूस करा आणि त्यातनं तुमचं उत्तर बेटर होईल. ऑप्शनल सारखं उत्तर आपल्याला या ठिकाणी मिळू शकतं. नाउ योग्य उदाहरणांसह इथे विचारलेलं आहे. इंट्रोडक्शन करताना या प्रश्नाचा एक तर स्टॅटिक आहे प्रश्न, जर तुम्ही बघितला असा काही खूप डायनेमिक प्रश्न नाहीये. स्थानिक वारे ज्या पुस्तकामध्ये दिलेले असेल जसे असेल तसेच तुम्हाला ते फॉलो पण करायला लागतात, त्याच्यामध्ये पण काही खूप जास्त व्हेरिएशन करू शकत नाही. नाउ जेव्हा मी इंट्रोडक्शन करतोय, एक तर इंट्रोडक्शन बेसिक डिफिनेशन देऊन करू शकतो. स्थानिक वाऱ्यांची डिफिनेशन द्या की स्थानिक वारे काय, एका विशिष्ट क्षेत्रामध्ये वाहणारे मर्यादित कालावधीसाठी वाहणारे जे वारे आहेत त्यांना आपण स्थानिक वारे म्हणतो, राईट. आणि हे जे इंट्रोडक्शन आहे थोडंसं जेनेरिक टाईप आहे, ऍक्सेप्टेबल आहे, किंवा ओके ओके इंट्रोडक्शन मी त्याला म्हणेल. का ओके ओके? कारण की स्थानिक वारे बेसिक आहेत, खूप बेसिक कन्सेप्ट आहे. आणि मग बऱ्याचदा माझा अप्रोच हा आहे की ऑप्शनल किंवा जीएस खूप बेसिक गोष्टी असतील तर त्या मी डिफाईन करत नाही. पण असं पण नाहीये की स्थानिक वारे डिफाईन न करता तुम्ही समोर जाऊ शकता. कुठेतरी तुम्हाला हे सांगायला लागेल, ती एक फॉर्मॅलिटी पूर्ण करायला लागेल समोर की स्थानिक वारे काय आहे. ओके, तर आता मी काय करतोय, मी थोडासा डिफरंट अप्रोच घेतोय. मी करंट अफेअर्स इंट्रोड्यूस करतोय. सो डिफायनेटली तुम्ही जर हा विचार करत असाल की फक्त जीएस मध्येच करंट अफेअर्स वापरले जाऊ शकतात, तर नाही, ऑप्शनल मध्ये सुद्धा करंट अफेअर्स वापरले जाऊ शकतात. आता खूप जास्त काही याच्यासाठी प्रिपरेशन करायला लागेल का करंट अफेअर्सची? तर नाही. जे काही जीएस मध्ये तुम्ही करंट अफेअर्सचं प्रिपरेशन करता त्यामध्ये फक्त आयडेंटिफाय करून ठेवा की कोणते जिओग्राफी किंवा एन्व्हायरमेंटचे पॉइंट्स आहेत ते तुम्ही तुमच्या ऑप्शन मध्ये वापरू शकता. आता मी करंट अफेअर्स पण असं पिक करतोय या ठिकाणी, जेव्हा मी स्थानिक वाऱ्यांचं उदाहरण देतोय तर करंट किंवा रिसेंट एक्झाम्पल हे देऊ शकतो जे की खूप रिपिटेटिव्ह आहे. असं नाहीये की ते एखाद वेळेसच होत आहे किंवा खूप रेअर इव्हेंट आहे, दरवर्षी होणारी घटना आहे. स्थानिक वाऱ्यांचा मानवी जीवनावर कुठेतरी प्रभाव पडतो. 2 खूप सुंदर एक्झाम्पल्स आहेत. एक सॅन्टा एना म्हणून वारे आहे. सॅन्टा एना वारे हे अमेरिकेमध्ये वाहतात, उत्तर अमेरिकेमध्ये, पूर्वेकडून पश्चिमेकडे, रॉकी पर्वताच्या पश्चिम उतारावरनं. आणि जेव्हा हे रॉकी पर्वताच्या पश्चिम उतारावरनं वाहतात तर कॅलिफोर्नियाचा भाग जो आहे, तर समरमध्ये वाहणारे वारे आहेत, उन्हाळ्यामध्ये वाहणारे वारे आहेत. कॅलिफोर्नियाचा जो भाग आहे या वाऱ्यांच्या प्रभावाखाली येतो. हवा कोरडी असते, तापमान वाढतं आणि वणवा पेटतो. ओके, तर मी करंट अफेअर्स मध्ये अशी जी काही घटना घडत असेल, ही दरवर्षी घटना होते. सरप्राइझिंगली दरवर्षी न्यूजपेपरमध्ये असतं
आणि मग तिथनं मी कुठेतरी करंट अफेअर्स आहे की लेटेस्ट की मी सॅन्टा एना विंड्स बद्दल बोलतोय की अमेरिकेमध्ये नुकतीच किंवा या महिन्यामध्ये किंवा या उन्हाळ्यामध्ये सॅन्टा एना वाऱ्यांकारण अमेरिकेच्या पश्चिम किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणात वणवा पेटला आणि त्यातनं आपल्याला स्थानिक वाऱ्यांचा स्थानिक प्रभाव जो आहे तो दिसून येतो. अशा प्रकारचं एक मी इंट्रोडक्शन घेऊ शकतो. तर हे बेटर इंट्रोडक्शन मला वाटतंय दॅन गोइंग फॉर बेसिक डिफिनेशन ऑफ लोकल विंड्स किंवा स्थानिक वाऱ्यांची बेसिक डिफिनेशन करण्यापेक्षा. तर मी करंट अफेअर्स इथे टाकलं. अजून एक करंट अफेअर्सचा वारा जर लक्षात घ्यायचा झाला, सिरोक्को म्हणून एक वारा आहे. तर हा जो सिरोक्को वारा आहे, सिरोक्को वाऱ्यामुळे दरवर्षी इटलीच्या भागांमध्ये किंवा ग्रीसच्या भागांमध्ये चिखलाचा पाऊस पडतो आणि किंवा चिखलाचा पाऊस असेल, धुळीचं प्रमाण वाढतं, प्रदूषणाची स्थिती कदाचित निर्माण होते त्या ठिकाणी. तर मग पुन्हा तसं काही एक्झाम्पल तुम्ही या ठिकाणी कोट करू शकता. आता असं नाही अगेन रेअर होणारी इव्हेंट आहे, दरवर्षी होणारी इव्हेंट आहे, पण मी कसं वापरतोय, मी एक रिसेंटली घडलेली घटना म्हणून त्याला वापरतोय. तर तसं करंट अफेअर्सचा मी रेफरन्स या ठिकाणी दिला. मग पुढचा मुद्दा मी या ठिकाणी काय करेल, जे स्थानिक वारे आहेत, मी स्थानिक वारे पहिले सांगेन की स्थानिक वारे काय असतात. पहिले डिफाईन जे मी डिफिनेशन तुम्हाला सांगितली तशी मी स्थानिक वाऱ्यांची डिफिनेशन सांगेन आणि त्यानंतर मी उत्तराला सुरुवात करेल. आता स्थानिक वारे लिहिताना जर तुम्ही जीएस मध्ये लिहत असाल उत्तर, ऑप्शनल मध्ये लिहत असाल, अपेक्षित काय ते समजून घ्या. काही महत्वाचे स्थानिक वारे आहेत जे तुमच्या उत्तरामध्ये आलेच पाहिजे. कोणकोणते महत्वाचे स्थानिक वारे आहेत? सगळ्यात पहिले चिनूक, त्यानंतर फॉन, त्यानंतर सिरोक्को, हर्मतान, मिस्त्राल आणि सॅन्टा एना वारे. या व्यतिरिक्त भारतातला एक वारा आहे लू. हे 7 किंवा 8 वारे आहेत. हे अपेक्षितच आहे की तुम्ही तुमच्या उत्तरामध्ये लिहावे. आणि हे जे वारे आहेत थोडे कन्सेप्च्युअल पण आहे. यातनं बऱ्याचशा वाऱ्यांच्या कन्सेप्ट तुमच्या क्लिअर होतील किंवा वाऱ्यांचा मानवी जीवनावर कसा कसा प्रभाव असू शकतो, कारण की ह्या सर्व वाऱ्यांचा काहीतरी खूप स्पेसिफिक प्रभाव मानवी जीवनावर आहे आणि म्हणून हे वारे महत्वाचे सुद्धा कन्सिडर केले जातात. तर कोणत्याही पुस्तकामध्ये तुम्ही बघाल की सगळे वारे दिले असतील, पण हे 6-7 वारे जे आहेत यांच्यावर एक बेटर फोकस आपल्याला दिसतो. तर म्हणून मला अपेक्षित काय आहे उत्तरामध्ये, जीएस मध्ये पण आणि ऑप्शन मध्ये पण, तर हे 7 किंवा 6 वारे तुमचे कुठल्याही परिस्थितीत उत्तरामध्ये असलेच पाहिजे. ओके, तेव्हाच तुमचं ते ऑप्शनलचं किंवा जीएसचं उत्तर असेल. मग प्रश्न हा असेल की जीएस पेक्षा ऑप्शन मध्ये वेगळं काय करायचं? तर खूप काही वेगळं करायचं नाहीये. फक्त आता मी काय केलंय, जीएस मध्ये मी जेव्हा टेबल क्रिएट करीन तर त्या टेबलमध्ये 2च पार्ट असतील. 2 पार्ट कोणते? तर या ठिकाणी मी स्थानिक वारा लिहितोय, ओके, आणि त्याचा प्रभाव सांगतोय, स्थानिक हवामानावरील प्रभाव. पण जेव्हा मी ऑप्शनल मध्ये जातोय तर ऑप्शनल मध्ये मी थोडा स्पेसिफिक होतोय. तर स्पेसिफिसिटी मी इथे काय इंट्रोड्यूस करतोय, स्थानिक वारे आणि त्यांचा स्थानिक हवामानावरील प्रभाव. आणि त्या प्रभावामध्ये सगळ्यात पहिले मी सांगेल तापमानावर काय प्रभाव आहे, त्यानंतर मी सांगेल आर्द्रतेवर काय प्रभाव आहे किंवा पर्जन्यावर काय प्रभाव आहे, आणि त्यानंतर मी सांगेन की मानवी जीवनावर किंवा आरोग्यावर प्रभाव काय. काही पर्यावरणावर प्रभाव असेल तर तुम्ही इथे पर्यावरणावरचा पण प्रभाव सांगू शकता. ठीक आहे, तर हे थोडंसं टेक्निकल दिसतंय की कोणते वारे असतील तापमान वाढवतात, कोणते वारे तापमान घटवतात, आर्द्रता काही वाऱ्यांनी वाढते, काही वाऱ्यांनी आर्द्रता किंवा पर्जन्य घटतं, आणि मग स्पेसिफिक इम्पॅक्ट येतो की मानवी जीवनावर नेमका काय प्रभाव आहे. तर असंही काहीतरी तुम्ही करू शकता ज्यामध्ये स्पेसिफिसिटी दिसेल. समजा असं नसेल करायचं, जागा पुरत नाहीये, दुसरी पद्धती पण आहे, स्पेसिफिक आन्सर्स लिहा. ठीक आहे, काय काय घटक आले पाहिजे? तर स्थानिक वारा तुम्ही या ठिकाणी सांगितला, तर मग माझ्या उत्तरामध्ये घटक येतील की सगळ्यात पहिले मी सांगेल की तापमानावर काय प्रभाव आहे, आर्द्रतेवर काय प्रभाव आहे, पर्जन्यावर काय प्रभाव आहे, मानवी जीवनावर काय प्रभाव आहे आणि हवामानावर काय प्रभाव आहे. तर प्रत्येक वाऱ्याच्या संदर्भात इतके पॉइंट तुम्ही हायलाइट करा, मग तुमचं उत्तर ऑप्शनल सारखं उत्तर दिसतंय. या व्यतिरिक्त या प्रश्नामध्ये आणखी एक महत्वाचा घटक जो चुकता कामा नये तो म्हणजे मॅप. कंपल्सरी जगाचा नकाशा ड्रॉ करा आणि त्या जगाच्या नकाशावर हे महत्वाचे वारे लिहून ठेवा. फाईन, आणि हे तुमचं उत्तर कंप्लीट होतंय. नाऊ उत्तर कंप्लीट झालंय, कन्क्लुजन कडे वळूया. कन्क्लुजन मध्ये काय केलं जाऊ शकतं? तर कन्क्लुजन मध्ये एक वे आहे कन्क्लुजनचा, थोडा बेसिक वे आहे, ऑलमोस्ट सगळ्यांच्या उत्तरामध्ये असाच असेल. तर तो एक वे असू शकतो मानवी जीवनावरचा प्रभाव. हे सांगा की ह्युमन लाईफला कसं इम्पॅक्ट करतात. क्लिअर? जर तुम्हाला मानवी जीवनावर, अगेन मी वारंवार सांगतोय, माझा अप्रोच काय की मी फिजिकल जिओग्राफीला घेऊन जातो ह्युमन जिओग्राफीमध्ये. जो प्राकृतिक भूगोलाचा भाग आहे तो मी आणतोय मानवी भूगोलामध्ये, आणि खूप चांगला अप्रोच असतो. कारण की तिथेच कुठेतरी तुम्ही जो जिओग्राफी मधली डायकोटॉमी, एक टर्म आपण जिओग्राफीमध्ये वापरतो, डायकोटॉमी, फाईन, त्याला आपण मराठीमध्ये म्हणतो द्विविभाजन. ओके,
तर डायकोटॉमी नाहीये जिओग्राफीमध्ये, असं तुम्ही इथे कुठेतरी दाखवताय की जरी मानवी भूगोल असेल तरी कुठून तरी प्राकृतिक भूगोलामधनं मानवी भूगोल निर्माण होत आहे, असा एक मी अप्रोच घेऊ शकतो. तर हे जे काही फिलॉसॉफिकल ऍस्पेक्ट्स आहेत ते कुठेतरी तुम्ही फॉलो करताय, हे रिफ्लेक्ट होतं. ओके, तर अप्रोचेस काय काय, हे विचार कसा करायचा आहे हे आपण या सिरीजच्या माध्यमातून शिकतोय, जेणेकरून आपली जी जिओग्राफी ऑप्शनलची तयारी आहे ती बेस्ट तयारी होते. तर अशाच अपडेटसाठी बघत राहा ज्ञानदीप अकॅडमी. भेटूया आता पुढच्या सेशनमध्ये. थँक्यू एव्हरीवन.